कल्याण देसाई या ठिकाणी पोहोचलेले आहेत। देसाई गावामध्ये ते दाखल झालेले आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत हे इथे करण्यात आलेलं आहे। यापूर्वी जर असे दौरे केले असते तर आज ही वेळ आली नसती असं म्हणत खरं तर श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला। मात्र सध्या आपण बघतो उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। इथल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या त्यांचं औक्षण करून स्वागत करतात। मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक आणि इतर शिवसैनिक या परिसरातले इथे उपस्थित आहेत। शाखांचं उद्घाटन जे आपण बघतोय ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी देसाई गाव इथे या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि तिथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यालाच त्यांनी ही फीत कापण्याची विनंती केली आहे। मी तुला हात लावतो, तूच फीत काप असं म्हणत त्यांनी ती फीत कार्यकर्त्यालाच कापायला लावली। शिवछत्रपतींचा अर्धाकृती पुतळा या ठिकाणी आहे। पुष्पहार अर्पण करून शाखेचं उद्घाटन जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कल्याणमधल्या देसाई गावामध्ये करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आपले वैकुंठ मात्रे काका प्रमुख कुठे गेला? हा मी विभाग प्रमुख वैकुंठ मात्रे विभाग सगळे निष्ठेने आपले काम करतात। उद्धव ठाकरे यांच्या सगळ्यांचा परिचय जो आहे तो करून देण्यात आलेला आहे। विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, शाखा उपप्रमुख असतील, अशा सगळ्यांचा इथे उल्लेख करण्यात आला आहे आणि त्यांची ओळख करून देण्यात आलेली आहे। एकदा खुर्चीवर बसण्याची विनंती करण्यात आलेली आहे आणि विभाग प्रमुखांतर्फे आणि ती मागणी मान्य करत स्वतः उद्धव ठाकरे हे इथल्या खुर्चीवरती विराजमान झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या शाखांचं उद्घाटन हे आज होणार आहे आणि कल्याण डोंबिवली इथला हा महत्त्वाचा दौरा आहे। यापूर्वी भाष्य करत असताना घराणेशाहीवरती घरंदाज लोकांनी बोललेलं बरं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला तर लगावलाच, पण त्याबरोबरीनं मी ज्या ठिकाणी आता जाणार आहे त्या कल्याण या ठिकाणी गद्दार लोकांची कशा पद्धतीनं घराणेशाही सुरू आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिसत नाही का असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता आणि त्यावर भाष्य केलं होतं। आदरणीय संजय राऊत साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। विनंती असेल सर्वांना